आता आपण आवडीने आपण चालू कामावर, तर मग चला जाऊया कामावर. आता आपण आलो आपल्या कामावर. तर आपल्या कामामध्ये आपण आता ऑफिस उघड्या आणि आपल्या कुठल्या कामाला नियोजन बघूया. तर मग चला. आपण ऑफिस उघडले ना आपण पुढल्या कामाचं नियोजन बघू. तर आपण कवट्याला चाललो होतो म्हणून टोपी आणि मास्क घातलं होतं, कारण तोंड काळं पडतंय म्हणून. तर मग आपण जाऊया चला. आपण कवटे मांकाळ जात असताना आपल्याला हे वाळव्याच्या पुढे एक वातावरण छान वाटलं. म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय बघा. ताण लागले आणि आपण आता पाणी प्याला. तिकडं आंब्या झाड आहे बघा, कसलं आहे बघा. चला आपण पाणी पिऊया. तर आपण जाऊया आता पुढल्या प्रवासाला. आपल्या गाडीच्या आता चीन पडल्या बघा, याशी काय साथ देत नाही बघा मला. आपल्या गाडीची चेन बसवल्या, असा हात काळं झाले बघा. तर आपण चेन बसवलं तर आपण आता जातोय पुढल्या प्रवासाला. तर मग चला गावच्या गॅरेजला आपल्या गाडी चेन आवळून घेऊया, नाहीतर ती पुढं आणि कुठं पडली म्हणजे आपल्याला जायला वेळ होईल. तर आपण चेन आवळून घेऊया आणि मग आपण इथनं जाऊया. तर मग चला. तर यो दाद्या आपल्या गाडीची चेन आवळायला लागलाय. तर बघा, तर आपल्या गाडीला चेन आवळून झाली आणि आपण चाललोय पुढल्या प्रवासाला. तर मग चला. मी आता कवटे मांकाळच्या थोडं मागं आहे. तर तिथलं वातावरण बघा की, सिंगल रोड असं वातावरण आपल्याकडे नाही आता. किती भारी आहे बघा. आता आपण पोचलोय कवटे मांकाळमध्ये. हे आहे बघा कवटे मांकाळचा चौक आहे. तर आता आपल्याला जायला साईडवर, तर आपण जाऊया मग साईडवर. साईडवर तर आपली साईड आहे, तर इथं आपल्याला काम करायचं आहे. तर मग चला करूया काम. तर आपल्या कवटे मांकाळातल्या सगळ्या साईड पूर्ण झाल्यात. ही शेवटची साईड होती बघा, ही पण आपण पूर्ण केली ना. आपण आता चाललो आपल्या घराच्या दिशेने. तर जाता जाता 1-2-3 ठिकाण आहे, ती तुम्हाला मी धावणार आहे. तर मग ती बघूया चला. हे जे ठिकाण आहे ते कवटे मांकाळ जाताना एक बोरगाव गावातील हे ठिकाण आहे. काय खंडोबा देवांचं मंदिर आहे. हे मंदिर आहे बघा ते. आणि आपण चला दर्शन घेऊया. मी दर्शन घेतले, तुम्ही दर्शन घ्या आणि आपण निघूया आता पुढल्या ठिकाणासाठी. तर मग चला. तर आपण आता आले दुसऱ्या ठिकाणावर. इथं बी खंडोबा देवांचंच मंदिर आहे. कसं आहे बघा वातावरण. तर आपण आता चाललोय दर्शन घेण्यासाठी. आपण फुलं सगळे घेतलेत बघा. तेव्हा बूट काढ्या. तिकडं पण झाड आहे बघा, कसं वातावरण आहे बघा. तर आपण आता आत एंट्री करूया. असं आत मंदिरात आहे बघा, मस्त वाटलं. तर आत मूर्ती आहे बघा, इथून दिसून आले व्यवस्थित. कुलप असल्यामुळे काय करता येत नाही. मी दर्शन घेतले, तुम्हीही दर्शन घ्या. आता
आपण हे बी ठिकाण बघितलं आहे. तर आता आपण बघणार आहे तिसरं ठिकाण, ते म्हणजे तासगावला जाताना रोडवर एक ठिकाण आहे, ते बी आपण बघणार आहे. तेही देवाचं मंदिरच आहे. तर मग आपण बघूया, चला. तर जाता जाता आपण तासगाव रोडला असलेला हा तलाव बघतोय. वातावरण बघा कसलं आहे, एकदम भारी. तर आपण आले आपल्या शेवटच्या ठिकाणासाठी, ते म्हणजे मंदिर आहे. तासगावपासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावर आहे ते. मागं आहे बघा मंदिर. तर आपण इथं जाऊयात, चला. हे ते मंदिर आहे बघा, श्री ब्रह्मनाथ देवस्थान म्हणून आहे. असं मंदिर आहे बघा, दोन्ही रस्त्याच्या मध्ये. मीही दर्शन घेतो, तुम्हीही दर्शन घ्या. तर आता आपली सर्व ठिकाण पूर्ण झाल्यात आणि आपण आता जाऊया आपल्या घराकडे. तर मग चला. आता ईश्वरपूरमध्ये आले, महालक्ष्मीमध्ये. ठेव काय पाणीपुरी देणार आहे बघा. घरला जातो म्हणताना जाऊन देईन झालाय. आज एक तर उशीर झाला घरात जायला. कंटाळा आलाय त्यात आणि घेऊन आलाय बाई. पुरी आणि मी पण खायला याला गाडी पैसे सोडलाय बघा आणि आपण चालू आता घरला. याचं चालू दे, आपण जाऊया आपल्या घराला, चला. तर आपण आता आलोय घरला, आवरलंय आणि आपला आजचा ब्लॉग इथे संपतोय. उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी प्रथम ब्लॉग इन या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी तयार राहा. तर भेटूया उद्या.